तर परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर विराजमान झालाय। महापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे इक्बाल सय्यद विजयी झालेत। महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या तिरुमल्ला खिल्लारेंचा पराभव झालाय। इक्बाल सय्यदना 39 मतं मिळाली तर भाजपच्या तिरुमल्ला खिल्लारे यांना 26 मतं मिळाली। काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी गणेश देशमुखांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। परभणीत एकूण 65 पैकी 29 नगरसेवक मुस्लिम असून यात ठाकरेंच्या शिवसेनेचे 23 मुस्लिम नगरसेवक आहेत। परभणीतील मुस्लिम समाज लोकसभेपासून ठाकरेंच्या शिवसेनेमागे ठाम उभा आहे। त्यामुळे परभणी महापालिकेत हिंदू की मुस्लिम महापौर करायचा यावर शेवटपर्यंत खल सुरू होता। अक्षय मुंडे अधिक माहिती देत आहेत। अक्षय, नक्कीच प्रशासन परभणी महानगरपालिकेच्या महापौराची आज निवड होती। सर्व नगरसेवक काँग्रेसच्या शिवसेनेच्या सहजीवर निवडून गेले होते। रात्री उशिरा नगरसेवक दाखल झाल्यानंतर महापौर कोण करायचा यावर खलबत्ते सुरू होते। मात्र अखेर इक्बाल सय्यद यांना महापौर पदी विराजमान करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांच्या समर्थकांमध्ये स्पर्धा सुरू होती आणि सव्वा वर्ष नगर महापौर पदाचे बोलणं झालेलं आहे। यासोबतच शिवसेनेमध्ये जवळपास 13 मुस्लिम नगरसेवक आहेत, तर ते 12 नगरसेवक हिंदू आहेत आणि परभणीचा महापौर हा मुस्लिम झाला असल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे। कारण परभणीमध्ये ठाकरेच्या शिवसेनेला मुस्लिम समाजाने लोकसभेला साथ दिली, विधानसभेला दिली आणि महानगरपालिकेमध्ये देखील ठाकरेंच्या सेनेकडून मुस्लिम समाज मोठ्या संख्येने पाठीमागे राहिल्यानेच हा महापौर या ठिकाणी मुस्लिम समाजाचा झाला असल्याची चर्चा सुरू आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। मात्र मराठी महापौर करण्याची संधी असताना मुस्लिम महापौर केला। परभणीच्या महापौर पदावरून नवनाथ बन भाजपचे प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी ठाकरेंना टोला लगावलाय। औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम उभाठानं केलं असं नवनाथ बन म्हणतात। निवडणुकीत मराठी अमराठी केलं अशी संधी मिळाली तर मुस्लिम महापौर केला असंही त्यांनी टीका केली। जेव्हा निवडणूक येते तेव्हा मराठीचा अजेंडा करायचा, उबाटा गटाला एकमेव महापौर करण्याची संधी मिळाली परभणीमध्ये। हे एकमेव महापौर खरं तर उद्धव ठाकरेंनी मराठी माणूस करायला पाहिजे होता। निवडणुकीच्या काळात मराठीचं नाव घ्यायचं, मराठीचा झेंडा म्हणायचा, मराठीचा अजेंडा म्हणायचा आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुस्लिम महापौर करायचा हे उद्धव ठाकरे यांचं धोरण आहे। औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम परभणीमध्ये उद्धव ठाकरे करतायत। हेच उद्धव ठाकरेंचं बेगडी धोरण आहे आणि हे बेगडी धोरण परभणीमध्ये उघड झाले।